नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामूपेठ 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 13वा बघणार आहोत. याआधी 12 प्रॅक्टिस क्वेश्चनचे झालेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी घेतोय. याही पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स बघूयात प्रॅक्टिससाठी. त्याआधी सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की बामूपेठ ही एक्झाम आलेली आहे, त्याची डेट आलेली आहे. 13 तारखेला बामूपेठ एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी आम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये 10 टेस्ट आहेत. 40 क्वेश्चन्स एका टेस्टमध्ये आहेत. शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये PDF नोट्स मिळणार आहेत. आणि या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला असा होईल की उरले 7 ते 8 दिवस, या 7-8 दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढा सराव कराल तेवढा तुम्हाला रिझल्ट तुम्हाला एक्झाममध्ये दिसून येईल. कारण की याच प्रश्नांमधले 80% प्रश्न तुम्हाला त्या एक्झाममध्ये येतात. त्याचा सराव केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळेल म्हणून. आणि हे नोट्स जे आहेत तर तुम्ही एका तासाभरात वाचून सुद्धा एक्झामला जाऊ शकता आणि एक्झाममध्ये आपले प्रश्न आसानीसे म्हणजे लवकरात लवकर इझिली सॉल्व करू शकता. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि याची फीस असणार आहे 499 रुपये. ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर 7 ते 8 दिवस राहिले आहेत, त्यामध्ये 10 टेस्ट जर तुम्ही सॉल्व केल्या तर तुम्हाला वेगळा अजून अभ्यास करण्याची गरज नाही. जो तुमचा अभ्यास झाला आहे ते या टेस्टमध्ये तुम्हाला टेस्ट केला जाईल आणि पेट एक्झाममध्ये क्लिअर करण्यासाठी मदत होईल. म्हणून आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. बघूया आजचा पहिला प्रश्न. अ गुड पीस ऑफ रिसर्च इज अ प्रोडक्ट ऑफ. संशोधनाचा एक चांगला भाग म्हणजे उत्पादन होय. तर संशोधनाचा एक भाग हे कशाचं उत्पादन आहे, तर खाली ऑप्शन बघूयात आपण. कलेक्टिव्ह स्कॉलरशिप म्हणजे सामूहिक शिष्यवृत्ती, अ गुड लायब्ररी चांगली लायब्ररी, अ पेनिटेटिंग अँड ॲनालिटिक माइंड भेदक आणि विश्लेषणात्मक मन, अ टच ऑफ जिनियस म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेचा स्पर्श. यापैकी कशाचं उत्पादन हे एक चांगला रिसर्च असणार आहे, तर आपला ऑप्शन आहे सी. भेदक आणि विश्लेषणात्मक मन जेव्हा असतं त्याचं उत्पादन हे चांगल्या रिसर्चमध्ये होतं, म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग रिसर्चर्स अटेम्प्ट टू ट्रेस अँड इफेक्ट. त्याचे ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च सर्वेक्षण संशोधन, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च भूतपूर्व वास्तविक संशोधन, हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, समेटिव्ह रिसर्च म्हणजे सारांश लेखन. याचा मराठीमध्ये कसा प्रश्न आहे तो, पुढीलपैकी कोणत्या संशोधनात संशोधक परिणाम शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काही संशोधन बनवतो त्याच्याचा परिणाम शोधण्याचा प्रयत्न करतो त्या संशोधनामध्ये. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणजे भूतपूर्व वास्तविक संशोधन. इतिहासात एखादी गोष्ट घडून गेलेली असेल तेव्हा त्याचं वास्तवाशी संबंध किंवा संशोधन करायचं असेल तेव्हा हे रिसर्च केलं जातं आणि त्याच्यामध्ये तो त्याचे परिणाम काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. पुढचा प्रश्न बघूया. विच रिसर्च इज कंडक्टेड फॉर दोज प्रॉब्लेम्स विच हॅव नॉट बीन क्लिअरली डिफाईन. ज्या समस्या स्पष्टपणे परिभाषित केल्या गेल्या नाहीत त्यांच्यासाठी कोणते संशोधन केलं जातं. म्हणजे ज्या समस्या अजून परिभाषित केल्या नाही आहे किंवा स्पष्टपणे परिभाषित झालेल्या नाही आहे त्याच्यासाठी कुठलं संशोधन केलं जातं. त्याला नव्याने संशोधन करण्याची गरज नसते ते, किंवा जी समस्या आहे ती मांडण्यासाठी कुठल्या प्रकारचं संशोधन केलं जातं. त्याचे ऑप्शन्स आहेत एक्सप्लोरेटरी म्हणजे अन्वेषण, बेसिक म्हणजे मूलभूत, एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रायोगिक, तर नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए. एक्सप्लोरेटरी म्हणजे अन्वेषण संशोधन जे आहे ते या प्रकारच्या संशोधनासाठी वापरलं जातं ज्यामध्ये समस्या स्पष्टपणे मांडलेली नाही आहे, त्याच्यासाठी हे प्रकारचं संशोधन वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. फंडामेंटल रिसर्च रिफ्लेक्ट्स द ॲबिलिटी टू म्हणजे मूलभूत संशोधन करण्याची क्षमता प्रतिबिंबित करते. कशामध्ये प्रतिबिंबित करते, कशामुळे प्रतिबिंबित होते, तर ऑप्शन्स बघूया. सिंथेसिस अ न्यू आयडिया म्हणजे संश्लेषण नवीन कल्पना, एक्सपाउंड अ न्यू प्रिन्सिपल नवीन तत्वे स्पष्ट करतात, इव्हॅल्युएट अन एक्झिस्टिंग मटेरियल कन्सर्निंग रिसर्च म्हणजे संशोधनासंबंधी विद्यमान सामग्रीचे मूल्यांकन करा, किंवा स्टडी द एक्झिस्टिंग लिटरेचर रिगार्डिंग व्हेरियस टॉपिक म्हणजे विविध विषयाशी संबंधित विद्यमान साहित्याचा अभ्यास केल्याने मूलभूत संशोधनाची क्षमता प्रतिबिंबित होते. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स म्हणजे नवीन तत्व स्पष्ट करण्याने मूलभूत संशोधनाची क्षमता प्रतिबिंबित होते किंवा संशोधन काय आहे हे वगैरे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स. पुढचा प्रश्न बघूया. द रिसर्च दॅट एम्स अँड इमिडिएट ॲप्लिकेशन इज म्हणजे तात्काळ उपयोगात आणण्याच्या उद्देशाने केलेल्या संशोधनास काय म्हणतात.
आपले ऑप्शन्स आहेत ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन, एम्पेरिकल रिसर्च, अनुभवजन्य संशोधन, कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे वैचारिक संशोधन, फंडामेंटल रिसर्च आणि मूलभूत संशोधन. म्हणजे याचं ऑप्शन करेक्ट काय असणार आहे तर ॲक्शन रिसर्च. ॲक्शन रिसर्च म्हणजे काय, तत्काळ उपयोगात आणलेलं किंवा उपयोगात येणार आहे असं संशोधन. असं संशोधन म्हणजे ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे ए. पुढचा प्रश्न बघूया. द टर्म फेनॉमेनॉलॉजी असोसिएटेड विथ द प्रोसेस ऑफ म्हणजे घटनाक्रम हा शब्द या प्रक्रियेशी संबंधित आहे. कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहेत आपले ऑप्शन्स बघूया. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे गुणात्मक संशोधन, ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स विभिन्नतेचे विश्लेषण, को रिलेशनल स्टडी सहसंबंधित संबंध, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे संभाव्यता नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे गुणात्मक संशोधन. जेव्हा गुणात्मक संशोधन करायचं असतात तेव्हा घटनाक्रम या संज्ञेचा वापर या संशोधनामध्ये केला जातो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन. इन सॅम्पलिंग द लॉटरी मेथड इज यूज फॉर म्हणजे नमुन्यामध्ये लॉटरी पद्धत वापरली जाते कशासाठी किंवा कुठली पद्धत. तर याचे आपले ऑप्शन्स आहेत इंटरप्रिटेशन, व्याख्यांच्या नमुन्यासाठी लॉटरी पद्धत वापरली जाते नाही. थेरोइझम म्हणजे सिद्धांतामध्ये वापरले जाते तर नाही. कन्सेप्च्युअलायझेशन म्हणजे संकल्पनासाठी तर नाही. तर रँडमायझेशन म्हणजे यादृच्छिकरण या बरोबर आहे. नमुन्यासाठी यादृच्छिकरण पद्धतीमध्ये लॉटरी पद्धती वापरली जाते. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी रँडमायझेशन. रँडमायझेशनमध्ये लॉटरी पद्धत वापरली जाते. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. इन ऑर्डर टू मेक अ फील्ड रिसर्च सक्सेसफुल द रिसर्चर्स मस्ट बी म्हणजे क्षेत्र संशोधन यशस्वी करण्यासाठी संशोधक असणे आवश्यक आहे. कसा असणे आवश्यक आहे तर आपले ऑप्शन्स आहेत डिसिक्रेट म्हणजे सुज्ञ, क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील, टॅक्टफुल म्हणजे चंचल, फ्लुएंट ऑन सेव्हरल लँग्वेजेस म्हणजे अनेक भाषांवर असलखित किंवा त्याचं वर्चस्व असलं पाहिजे अनेक भाषांवर. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह असणं महत्त्वाचं आहे. फील्ड रिसर्चसाठी तुम्हाला क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे जेणेकरून कुठली क्रिएटिव्हिटी कुठे उपयोगी होईल किंवा कुठली नमुना पद्धत आपल्याला आत्मसात करायची आहे किंवा आपल्याला कुठल्या आयडियाजनी आपण हे डेटा मिळवू शकतो किंवा लोकांकडून कसं काढून घेऊ शकतो याच्या क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे. म्हणून याचं ऑप्शन बी आहे की क्रिएटिव्हिटी क्षेत्र संशोधनासाठी हवी असते. याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया. द सिनॉप्सिस ऑफ रिसर्च इज कॉल्ड म्हणजे संशोधनाचा सारांश म्हणतात कशाला तर आपले ऑप्शन्स आहेत ब्ल्यूप्रिंट, मॅपिंग ऑफ प्रॉब्लेम्स, समस्येचे मॅपिंग, बेस ऑफ प्रॉब्लेम म्हणजे समस्येचा आधार, ऑल ऑफ दिस हे सर्व. तर ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय एक कच्चा नमुना असेल असं आपण म्हणू शकतो की आपला रिपोर्ट कसा असणार आहे की हे काय असणार आहे संशोधन कसं असणार आहे त्याचं ब्ल्यूप्रिंट म्हणतात. मॅपिंग ऑफ प्रॉब्लेम म्हणजे एक थोडक्यात प्रॉब्लेम कसा असणार आहे याचं मॅप बनवणे म्हणजे रिखाण करणे सारांश लिहिणे असं. बेस ऑफ प्रॉब्लेम म्हणजे समस्येचा आधार काय आहे म्हणजेच तेच आपण समस्या एक्सप्लेन केली म्हणजेच रिसर्च मांडला असं होतं. म्हणून याचे तिन्ही जे ऑप्शन आहेत त्याला आपण सिनॉप्सिस म्हणू शकतो. म्हणजे याचे करेक्ट ऑप्शन आहे डी ऑल ऑफ द अबो हे सर्व जे आहेत त्याला आपण संशोधनाचा सारांश म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल खालीलपैकी कोणते सतत चलचे उदाहरण नाही कंटिन्युअस चलाचे उदाहरण नाही. तर आपले ऑप्शन्स आहेत फॅमिली साईज कौटुंबिक आकार, इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, हाईट म्हणजे उंची, ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी इंटेलिजन्स बुद्धिमत्ता हे जे आहे ते कंटिन्युअस व्हेरिएबलचं एक्झाम्पल नाही आहे. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. तर रिसर्च मेथोडॉलॉजी टॉपिकप्रमाणेच आम्ही महाराष्ट्र सेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्समध्ये देखील टेस्ट सिरीज आणलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल असणार आहेत. तसेच या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 60 टेस्ट दिल्या जाणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेवरची टेस्ट अशा 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्टमध्ये 30 टेस्ट अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. लवकरच सेटचं नोटिफिकेशन आउट होईल. त्या अगोदर आपला अभ्यास झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज लावली पाहिजे. अभ्यास झाला नसेल तर या टेस्ट सिरीजमधून आणि या नोट्समधून तो पूर्णपणे कवर होणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर जो ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस असेल 499 रुपये. तुम्हाला यामध्ये डिस्काउंट हवा असेल किंवा अजून स्वस्तामध्ये जर ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल बजेटमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं. त्यात महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून त्यात
टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. त्यात ज्याची फीस आहे 999 रुपये. इथे तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. म्हणून हे टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा आणि जास्तीत जास्त सराव करा येणाऱ्या सेटसाठी आणि सेट क्लिअर होण्याचे मार्ग आपले मोकळे करा ही टेस्ट सिरीज जॉईन करून. धन्यवाद.